नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जिल्ह्यातील बाधित 19 गावातील इथं शेतकरी आलेले होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या एका प्रमुख मागणीसाठी हे शेतकरी इथं एकत्र आले होते आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, मोर्चा काढला। मात्र कुठेतरी शेतकऱ्याची बाजू सुद्धा सरकारने ऐकून घ्यायला पाहिजे अशी एक ठाम भूमिका या शेतकऱ्यांची आहे। म्हणजे आमची शेतजमीन सरकारला द्यायची आहे नाही द्यायची आहे हा प्रश्न फार लांबचा आहे। मात्र कुठेतरी सरकारने आमचं ऐकून घ्यावं आणि सरकारने याच्यावर तोडगा काढावा असं या शेतकऱ्यांचं मत आहे। आज आपण जाणून घेऊया की नेमकं कोणकोणती गावं याच्यामध्ये सामील होती आणि आज आपल्याबरोबर बुधगावचे एक शेतकरी आहेत। दादा नमस्कार, मला सांगा शक्तीपीठ महामार्ग व्हावा का न व्हावा? शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून आम्ही 19 गावातील सांगली जिल्ह्यातील शेतकरी 2 वर्ष झाले याला लढा देत आहे। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब असतील, आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील असतील व इतर लोकप्रतिनिधी असतील, ह्यांनी आम्हाला शक्तीपीठ रस्ता होऊ नये, कारण ह्या भागातल्या प्रमुख अडचणी आहेत। बागायती जमिनीतून शेतकरी रस्ता जाणार आहे, आमचा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। लांब नदीवरून 7-7 किलोमीटरवरून आम्ही स्कीमा करून द्राक्षे, ऊस, केळी पिकवले आहे, भूमिहीन होणार आहे आम्ही सगळेजण। तसेच आमच्या गावापासून सांगलीपर्यंत पुराचा फटका निर्माण होणार आहे, अतिशय पुराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे। बुधगावपासून दानोळी कोथळीपर्यंत 20 फूट ते 70 फुटाचा भराव निर्माण होणार आहे। त्यामुळे एक प्रकारचा मोठा बांध निर्माण होऊन नुसतं सांगली पाण्याखाली जाणार नाही तर आसपासची कसबे डिग्रज, मौजी डिग्रजपर्यंत सुद्धा या लोकांना बाधित होणार आहेत। हा विषय जरी असला, गेल्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक आश्वस्त केलंय की हा पुराचा असणारा अडथळा, दोन्ही रस्त्याचे असणारे समांतर अंतर, हे सगळं विचार करून आम्ही रस्ता बदलतोय, आरक्षण बदलतोय। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या त्या भूमिकेचं स्वागत करतो। आम्हाला थोडंसं इथं दुर्दैवानं असं नमूद करायला लागतं की स्वार्थी भूमिका आम्हाला पण थोडीशी ठेवायला लागते की आम्ही 19 गावं ज्या वेळेला लढा देत होतो त्यावेळेला 21वा गाव कुठं आमच्या लढ्यामध्ये सहभागी झालं नाही, हे दुर्दैव आहे आमचं। त्यामुळं आज आम्ही 19 गावं ह्या 2 वर्ष ह्यामध्ये लढा देत असताना आज दुसऱ्या कुठल्या गावामध्ये जर मुख्यमंत्री रेखांकन जर बदलणार असतील तर त्या गावाने रस्ता द्यायचा का नाही, तो त्या भागातल्या त्या गावातल्या भौगोलिक परिस्थितीचा, तिथल्या नेते मंडळी असतील, तिथल्या शेतकऱ्यांनी असतील, कुटुंब असतील, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे आश्वस्त केलंय आमच्या भागातून रेखांकन बदलणार आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय। लोकांना वाटेल ही यांची स्वार्थी भूमिका आहे, पण आमची स्वार्थी असेल तर ती आमच्यासाठी आमच्या जमिनी वाचणार आहेत आणि ह्या आम्ही भूमिकेशी ठाम आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ह्या तुमच्या माध्यमातून एकदा आवाहन करतो, आजपासून विधानसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे, ह्या अधिवेशनामध्ये ती नवीन रेखांकनाची त्यांनी अधिसूचना तर काढावी, नसेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द तरी करावा, एवढीच आमची 19 गावाच्या वतीने त्यांना मागणी आहे। की असं जरी झालं तरी शक्तीपीठ महामार्गाला एक पॅरलल जो समृद्धी महामार्ग आहे ऑलरेडी जिल्ह्यातून गेलेला आहे, मिरज पूर्वच्या बाजूने गेलेला आहे तो, त्यावेळेला सुद्धा शेतकरी बाधित झाले। मात्र सरकारला असा का घाट घातलाय की सांगलीला लागूनच हा शक्तीपीठ जायला पाहिजे असं सरकारचं नाही? तो रस्त्याचा आणि ह्या रस्त्याचा फार फरक आहे। ऍक्च्युली तो रस्ता हा रस्ता महामार्ग होता आणि महामार्गाच्या साईडला केंद्राचा आणि राज्याचा असल्यामुळं शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान भरपाईने खूप मोठे चांगले अवॉर्ड्स मिळालेत, त्यात अगदी चांगले पैसे मिळालेत। तसं इथं नाही, हा रस्ता पूर्ण नागपूर पासून गोव्यापर्यंत शेतामधून गेलाय आणि शेतातल्या रेडी रेकनरच्या तुलनेवरच ह्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। ही जनजागृती झालेली आहे, लोकांना अत्यंत तुटपुंजी मदत देणार आहे। शासन पैसे किती देणार आहे? 2 वर्ष झालं आंदोलन करतात, डिक्लेअर जाहीर करायला तयार नाहीये। जर आमच्यातली काही लोकांची इच्छा असेल की बाबा आमची जाऊ दे, पैसे मिळू द्यात, त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत। आता लोकांना कळून चुकले। 5-10% पूर्वी 50% लोक विरोधात होते, देण्याच्या बाजूने होते, आता 10% सुद्धा लोक नाहीत। येणाऱ्या काळामध्ये 5% सुद्धा राहणार नाहीत आणि 100% लोक विरोध करणार याची आम्हाला खात्री आहे। मला सांगा की महायुतीचे नेते याच्यामध्ये उतरायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या बाजूनं, मग शेतकरी विरोधी सरकार आहे असं म्हणायचंय तुम्हाला? 100% ह्या रस्त्यामध्ये माननीय गडकरी साहेबांचं ह्याच दर्जाचा ह्या 6 लेनच्या रस्त्याचा खर्च आहे 51 कोटी रुपये आणि आमच्या शक्तीपीठचा 105 कोटी रुपये, म्हणजे जवळजवळ 65 कोटी रुपयाचा फरक आहे।
या 65 कोटी रुपयाचं गणित काय आम्हाला कळालं नाही. 1 किलोमीटरला सांगायला लावले. असं 802 किलोमीटर गुणिले 65 कोटी रुपये जर काढलं तर हिशोब किती होते शेतकरी गणित करू शकत नाही. 50-60 हजार कोटीचा मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्याला तर पैसे द्यायचं नाव कोण काढत नाही आणि जर द्यायचं असेल तर ते अत्यंत तुटपुंजी देऊन मग तोंडावर हात फिरवायचा धंदा हे काढलाय. आणि ह्यामुळं ह्या शेतकरी आम्हाला तुमचे पैसेच नको आहेत, आम्हाला शेत जमीन पाहिजे आणि मग आम्ही कोणत्या परिस्थितीत आमच्या भागांना रस्ता होऊन देणार नाही, एकच जिद्द आहे. म्हणजे कुठंतरी महायुती शासन हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहे, शेतकऱ्यांची गळचेपी करते. समृद्धी महामार्गासारखा महामार्ग राज्य आणि केंद्र शासनाचा संयुक्त होता, मात्र शक्तीपीठ महामार्ग हा केवळ राज्याचा असून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतील नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत, मात्र कुठंतरी महायुतीतील जे नेते मंडळी आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहेत. याचा फटका येणाऱ्या काळात शासनाला बसू शकतो, असं प्रकर्षानं या शक्तीपीठ महामार्गावरून चाललेल्या एकंदरीत आंदोलन मोर्चे याच्यावरून दिसून येत आहे.